नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी सहाय्यक हनुमंत अंकुश आज टाकळीच्याना या गावामध्ये आलेलो आहेत. या गावामधील प्रगतशील शेतकरी स्वप्नील इंगो खोडके यांच्या आपण हरभरा पिकामध्ये उभे आहोत. यांनी यांच्या 145 सर्वे नंबरमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिग्विजय या वाहनाचा 8 एकर क्षेत्रावर BBFच्या सहाय्यानं पेरणी केलेली आहे. सध्या पीक हे फुलोऱ्यात असून या प्लॉटला तालुका कृषी अधिकारी माननीय वायसे साहेब, मंडळ कृषी अधिकारी वायसे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री गुटे साहेब, कृषी मित्र गंगाधरजी कडू व मी स्वतः कृषी सहाय्यक अंकुश यांनी पीक निरीक्षणासाठी आज इथं प्रत्यक्ष प्लॉटवर आलेले आहेत. या निरीक्षणाअंती शेतकऱ्यांनी काय केलं व सरांना काय निदर्शनास आलं याविषयी ते मार्गदर्शन करतील. तुम्ही तिथे जवळ उभा राहा, आवाज जातोय तुमचा. पोस्ट केले ना. हां, चालू आहे. बोला बोला. आज आपण टाकळीचाना येथील प्रगतशील शेतकरी स्वप्नील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. यांनी BBFवर पेरणी केलेली आहे. तसंच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लिंबूयारची फवारणी, त्याच्यानंतर भाजी शेंडे खुडणे हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पूर्ण प्रॅक्टिसेस अवलंब करून यावेळेस त्यांना हरभऱ्याचं उत्पादन जे आहे ते मागच्या वेळेसपेक्षा जास्त येण्याचं अपेक्षित आहे. मागच्या वेळेस त्यांना एकरी 6 क्विंटलचा उतारा पडला होता. या वर्षी त्यांचं असं म्हणणं आहे 8 ते 9 क्विंटलपर्यंत एकरी उतारा जाईल. आणि जो खर्च आहे याच्यामधला फवारणीचा किंवा प्रॅक्टिसेस करतो आपण वेगवेगळ्या त्याचा, तर त्यांना लिंबूयार, किनॉलफॉस लो कॉस्टचे आणि चांगले औषधं फवारून जो खर्च आहे तो खर्च कमी केलेला आहे. या खर्च कमी केल्याने आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळे यांचा खर्च कमी झालेला आहे आणि उत्पन्नात वाढ झालेली आहे. याचा निश्चितच त्यांना फायदा होईल. धन्यवाद.